नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रिया ही सायलीवर काही ना काही डाव करण्याचा प्रयत्न करत असते, पण सायली कशा पद्धतीने प्रियाचा हा डाव सुद्धा उधळून लावते हे या भागामध्ये आपण पाहणार आहोत। हॉलमध्ये सगळेजण बसलेली असताना डिलिव्हरी बॉयचं आगमन होतं आणि त्यामुळे सगळेजण डिलिव्हरी बॉयकडे पाहू लागतात। तर प्रियाचा चेहरा मात्र आता पडलेला असतो, कारण तिने आता आणि अस्मिताने मिळून लपूनच ऑर्डर केलेलं असतं, ते म्हणजे शेजवान फ्राईड राईस आणि पनीर चिली। आता सर्वांसमोर हे उघड होणार असतं। सायली आता टोमणा मारत तिच्याकडे पाहू लागते, त्यामुळे प्रिया एकदमच रागात लालबुंद होऊन तिच्याकडे पाहत असते, पण तिच्या हातात आता काहीच उरलेलं नसतं, कारण डिलिव्हरी बॉय पुन्हा एकदा तिला आवाज देत म्हणत असतो की मॅडम, तन्वी सुभेदार कोण आहे, पटकन या, मला वेळ नाही आहे। प्रियाला आता नाईलाजाने पुढे जावं लागतं आणि ते पार्सल घ्यावं लागतं, पण तिच्या चेहऱ्यावरचा रंग आणि राग आता सगळं काही सांगत असतं। कल्पना जी आतापर्यंत शांतपणे सर्व काही पाहत होती आणि त्यामुळे आता तिला कळून चुकलेलं होतं की नेमकं काय आहे ते, आणि ती प्रियाला पुढे येऊन विचारते, प्रिया, हे सगळं काय आहे? तू खरंच हे सगळं ऑर्डर केलं आहेस का? आणि सायलीवर खोटा आळ घेतलायस तू? प्रियाला काहीच बोलता येत नाही। ती अस्मिताकडे पाहते, जणू तिला मदत मागत असते ती, पण अस्मिता सुद्धा आता या सगळ्या प्रसंगात गप्पच बसते, कारण तिलाही आता आपली चूक उघड झाल्याची जाणीव झालेली असते। पूर्णाजी ज्या घरात उपवासाचं पवित्र राखण्यासाठी नेहमी आग्रह करत असतात, आता त्या प्रियाकडे कडक नजरेने पाहत असतात। प्रिया, तू उपवास मोडलायस आणि त्याचं खापर सायलीवर टाकलेस, हे काही नवीन आहे का? पूर्णाजीचा आवाज कडक असतो आणि प्रियाला आता काहीच बोलता येत नाही। सायली जी आतापर्यंत शांत सर्व काही पाहत होती, ती सुद्धा आता पुढे येत म्हणू लागते की आजी, मी तर काहीच बोलले नाही, पण प्रिया आणि अस्मिताईंनी माझ्यावर खोटा आरोप घेतला, आणि हे बघा, मला प्रियाच्या खोलीतून मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हटलं होतं की काही रॅपर्स सापडले होते, पण त्यावर सुद्धा या प्रिया आणि अस्मिताने दोघींनी मिळून मला खोटं ठरवलं आणि मीच उपवास मोडला आहे हे तुमच्या समोर आणलं, पण हे कितपत योग्य आहे हे तुम्हाला सुद्धा दिसतंय। आणि आता ते जरी खोटं वाटत असलं तरी आता जी काही डिलिव्हरी केली आहे त्याच्या ऑर्डरवर सुद्धा तन्वी सुभेदार हेच नाव घेतलेलं आहे। याचा अर्थ प्रियाने फक्त तुमच्यासमोर दाखवायला उपवास केलेला आहे, पण ती मागून सगळं काही खाते। तिला या उपवासाचं काहीच तारतम्य नाही आहे, तिला काहीच फरक पडत नाही की नेमकं सुभेदारांच्या सुनेने कसं वागायला हवं ते। सायली आता पडखरपणे सगळं काही बोलू लागते। त्याच वेळेला आता कल्पना खूप जास्त भडकलेली असते। कल्पना प्रियाकडे आणि अस्मिताकडे पाहते। त्याच वेळेला कल्पना आता प्रियाला म्हणत असते की प्रिया, हे सगळं तुला जमत नाही तर उपवास कशाला करायचा? तुला जर भूक लागत होती तर आधीच सांगायचं होतं, मी तुला आग्रह केला नव्हता की हा उपवास कर, पण त्यावेळेला तूच मला म्हणालीस की सायलीने उपवास केलाय म्हटल्यावर तुला सुद्धा उपवास करायचा होता, आणि म्हणूनच तू पुढे येऊन त्या उपवासाला होकार दिलास, पण मी तुला कोणतीही जबरदस्ती केली नव्हती। त्यामुळे हे लपून छपून हे असं सगळं करण्यापेक्षा ना उपवास न केला असतास ना तरी बरं झालं असतं, असं कल्पना आता प्रियाला ओरडून बोलू लागते। आता प्रियाला पूर्णाजी म्हणत असते की आज उपवास होता तर हे काही चायनीज खातात का उपवासाला? काय चालवलं काय या घरात नेमकं? आणि हे सगळं उपवासाच्या नावाने खपवताय का तुम्ही? तर त्यावर आता अस्मिताचं तोंड पडलेलं असतं, कारण आता घरी आल्या आल्या तिच्यावर इतका मोठा आळजू येत असतो। तर इकडे प्रिया मात्र आता शांत असते। प्रियाला कळून चुकतं की आता आपलं काही खरं नाही। प्रियाला आता कल्पना खूप जास्त ओरडते आणि म्हणत असते की तुला जर या सगळ्या काही गोष्टी जमत नसतील ना तर तू या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष नको देऊस। सायलीला जमत असेल तर ती सायली करेल सगळं काही, पण तुला मी कोणताही आग्रह करत नाही की घरची सून म्हणून तू हे सगळं कर, तसंही घरातली कामं तू कोणत्याही जबाबदारीने करत नाहीस, असं देखील कल्पना आता प्रियाला बोलून सुनावू लागते। प्रियाला आता या सगळ्याचा राग येत असतो, कारण प्रियाला सायलीपेक्षा कमी लेखलं जातं। तिला नेहमीच वाटत असतं की सायलीपेक्षा आपण उत्कृष्ट ठरायचं आणि या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवायचं, पण नेहमीच
प्रियाचा हा प्लॅन फ्लॉप होत असतो. खरं तर सायलीवर तिला हे सगळे आळ आणायचे असतात, पण आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तीच एकटी अडकली जाते. पण त्यावेळेला आता पूर्णाची देखील सायलीची बाजू घेऊन प्रियाला चांगलं सुनावत म्हणत असते की प्रिया, तुझं हे दरवेळेचं आहे, कारण दरवेळेला तुला मी पाठीशी घालतो आणि प्रत्येक वेळेला तू त्या मुलीला खोटं ठरवण्यासाठी, तिच्या आळ घेण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असतेस. पण आता नाही, आज ह्या पारंपरिक देवाचा उपवास होता आणि तू तो सुद्धा मोडलास आणि त्यावर तू हे सगळे काही लांछनं घातलीस. मला ना हे बिलकुलही आवडलं नाही आहे. तर इकडे मात्र सायलीसुद्धा म्हणत असते की मला सुद्धा हेच कळत नाही आहे प्रिया, तुला जर उपवास जमत नव्हता तर काय गरज होती हे सगळं करायची. आता अर्जुनसुद्धा सायलीची बाजू घेऊन प्रियाला खूप सुनावतो आणि प्रियाला म्हणत असतो की प्रत्येक वेळेला तुला सायलीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आडवं यायचंच का असतं. प्रत्येक वेळेला सायलीवर आरोप करायचे आणि सायलीला घरच्यांच्या नजरेतना पाडायचं, हेच फक्त तुझं ध्येय असतं आणि ते तूच करायला जातेस. पण या सगळ्यामध्ये बघितलंस ना, तूच अडकून पडतेस. आता काहीच गरज नव्हती सायलीवर खोटे आरोप करायची, या सगळ्यामध्ये तूच अडकली गेलीस, असे देखील अर्जुन आता प्रियाला बोलून सुनावू लागतो. आता अस्मितालावर आता खूप जास्त आरोप कल्पना करू लागते. कल्पना अस्मिताला म्हणत असते की काय गं अस्मिता, घरात आल्या आल्या तुमचं सुरू झालं का पुन्हा एकदा कटकारस्थान. तुला सांगितलं आहेस ना, आता तू गरोदर आहे, तर आता कोणतीही भानगड करायची नाही. जास्तीत जास्त लक्ष स्वतःच्या तब्येतीकडे आणि वायाकडे द्यायचा. तुला इतकंही म्हटलं होतं की तुला भूक लागली असेल तर मला सांग तुला काय हवंय ते. तुला काहीच गरज नव्हती या प्रियाच्या नादाला लागून बाहेरचा ऑर्डर करून खायची, कारण सध्याला तुला घरातलं पौष्टिकच अन्न खायचं आहे, असं देखील कल्पना ओरडून आता अस्मिताला बोलू लागते. अस्मिताला आता काय बोलावं कळत नाही, तर आता सगळ्यांसमोर अस्मिता प्रियावरच आरोप करते आणि म्हणत असते की प्लीज ना आई, मला तू काही बोलू नकोस. हे सगळं मी प्रियाच्या सांगण्यावरनं केलं आणि प्रियानेच हे सगळं ऑर्डर केलेलं आहे, यातलं मी काहीच ऑर्डर केलेलं नाही, असं बोलून अस्मिता आणि सगळे आरोप प्रियावर देऊ लागते. त्यावर प्रियाला प्रचंड राग आलेला असतो, कारण आधीच सगळ्यांनी खूप काही प्रियाला म्हटलेलं असतं. त्यामुळे प्रिया खूप जास्त संतापलेली असते. त्याच वेळेला आता कल्पनाने सुद्धा प्रियावर आरोप केलेले असतात. त्यामुळे प्रिया आता रूममध्ये जाते. आता अस्मिता प्रियाशी बोलण्यासाठी म्हणून रूममध्ये जाते. अस्मिता प्रियाला म्हणत असते की प्रिया, तू समजून घे, कारण आजच मी आले आहे आणि आता परत आपले सगळे उद्योग ह्यांना कळले ना, तर आपल्याला पुन्हा एकत्र येऊ देणार नाही आहेत. आणि नक्कीच गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला पुढे या सायलीला चांगलंच आता अडकवायचं आहे. तर आता प्रियासुद्धा म्हणत असते मी गप्प बसणार नाही आहे, कारण आज सायलीमुळे मला पूर्णाची आणि कल्पनाचा ओरडा मिळाला आहे. मी या सगळ्यामध्ये कमी पडले, पण आता शांतवी बसणार नाही आहे. आता काही झालं तरी ह्या सायलीचा आता बंदोबस्त करणारच आहे. या सायलीची आजच वाट लावते की नाही ते बघ. पूर्णाची आणि कल्पना तिला कशा ओरडतील ना ते बघतच बसतो, असं देखील आता जी प्रिया असते ती अस्मिताला सांगू लागते. अस्मिता म्हणत असते की आता नवीन काय प्लॅनिंग करतेस तू, पण मी नाही आहे या प्लॅनिंगमध्ये तुझ्या सामील होणार, कारण का पुन्हा जर पकडलो गेलो ना तर माझी वाटच लागेल, मला आई खूप ओरडेल, त्यापेक्षा तुला जे काही करायचं आहे ना ते कर. त्यावर प्रिया म्हणत असते की राहू दे, तुझ्याच्याने काही जमणारच नाही, आता जे काही करायचं आहे ना ते मीच करते. आणि असं बोलून आता प्रिया पुढे येते. प्रिया किचनमध्ये जाते आणि पाहते तर काय, आता साबुदाण्याची खिचडी जी सायलीने बनवलेली होती, त्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये ती गोंधळ घालायचा प्रयत्न करते. त्यामध्ये मुद्दामून आता ती जास्तीचं मीठ घालते आणि खरं तर ते उपवासाचं न घालता आपल्या रोजच्या वापरातलं जे मीठ असतं ते ती घालते आणि ती जी खिचडी असते ती एकदमच खारट करून टाकते, जेणेकरून सायलीला पूर्णाची आणि कल्पनाचा ओरडा मिळायला हवा, हाच यामागचा हेतू असतो. आणि म्हणूनच आता प्रियाने हे सगळं केलेलं असतं. पण आता या सगळ्या गोष्टी सायलीने हळूच पाहिलेल्या असतात. सायलीच्या लक्षात आलेलं असतं की प्रियाचं नेमकं किचनमध्ये काय काम आहे ते. त्यामुळे आता सायलीला माहिती असतं की प्रियाने नक्कीच खिचडीमध्ये काहीतरी गोंधळ घातलेला आहे.
सायली लगेचच ती खिचडी किचनमध्ये येऊन खाऊन बघते तर ती खिचडी खारट लागते। त्याच वेळेला आता सायलीच्या लक्षात येतं की तिने आधीच काही साबुदाण्याचे होते ते संध्याकाळसाठी सुद्धा भिजत घालून ठेवलेले होते। तेच साबुदाण्यांची खिचडी आता ती पुन्हा बनवू लागते आणि प्रियाने जी साबुदाण्याची खिचडी खारट केली होती ती तशीच बाजूला ठेवली जाते। त्यानंतर आता पुन्हा एकदा जेव्हा ती खिचडी बनवते त्यावेळेला आता ती खिचडी सगळ्यांसमोर देते आणि कल्पना त्याचसोबत आता इथे असणाऱ्या पूर्णाची यांना सुद्धा सायली ती खिचडी वाढून देते। त्याच वेळेला आता प्रिया तिथे बसलेली असते। प्रियाला असं वाटतं की नक्कीच सायली आता या सगळ्यामध्ये अडकणार, सायलीला या दोघांचाही आता चांगलाच ओरडा खाऊ लागणार असं देखील प्रियाच्या मनात असतं। पण आता सायलीला असं काहीच होत नाही। खरं तर सायलीचं कौतुक पूर्णाची आणि कल्पना दोघेही करू लागतात आणि म्हणत असतात की खिचडी खरंच उत्कृष्ट झालेली आहे आणि आज उपवास होता तो कुठेतरी सार्थकी लागला असं वाटते। कारण का सकाळपासून जी काही कटकट दगदग झाली होती ना ह्या प्रियाने करून ठेवली होती त्यातून तरी आपण बाहेर पडलो आणि आपला तरी उपवास मोडला नाही, नाहीतर काहीतरी होऊन बसलं असतं। तर त्याच वेळेला आता प्रियाकडे सायली पाहत असते आणि सायली प्रियाला विचारते की काय झालं, तुला काही हवं आहे का प्रिया, तुला सुद्धा साबुदाण्याची खिचडी हवी आहे का? त्यावर प्रिया विचार करत असते की या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये तर मी मीठ घातलं होतं तरी सुद्धा ही सगळीच जण सायलीचं कौतुक कसं करतायत। त्यानंतर आता सायली मुद्दामून प्रियाला सुद्धा ती खिचडी वाढून देते। पण आता प्रियाला ती खारट अशी खिचडी वाढून दिल्यानंतर प्रिया जोरात ओरडू लागते आणि म्हणत असते की ही काय खिचडी आहे का, ही अशी खारट खिचडी कोण बनवतं उपवासाला? असं म्हटल्यानंतर बाजूलाच पूर्णाजी आणि कल्पना बसलेल्या असतात। त्या म्हणत असतात की खिचडी तर योग्य आहे, तुला कुठून खारट लागते? प्रत्येक वेळेला सायलीच्या चुका या शोधायच्याच असतात का तुला? असं कल्पना प्रियावर ओरडून बोलत असते। त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते की नाही आई, तू बघ खाऊन ही किती खिचडी खारट आहे। आणि त्याच वेळेला आता कल्पना सुद्धा ती खिचडी खाऊन बघते। तर त्यानंतर ती सायलीला म्हणत असते की सायली, तू या खिचडीमध्ये वरून मीठ टाकलं आहेस का? पण आता सायली म्हणत असते की आई, तुम्ही याबद्दल मला न विचारता तुम्ही याबद्दल प्रियालाच विचारा, कारण प्रियानेच हे सगळं केलेलं आहे। मी खिचडी बनवून ठेवलेली असताना मी किचनमध्ये नव्हती तेव्हा प्रियाने या खिचडीमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ती खिचडी खारट केली आहे, म्हणूनच ती खिचडी मी बाजूला ठेवून आपल्यासाठी नवीन खिचडी बनवली आहे आणि तीच खिचडी मी हिला दिली आहे, बाकी काही नाही। जे काही केलं आहे ते सगळं काही या प्रियानेच केलेलं आहे असं सायली म्हणते। तर आता पूर्णाजी आणि कल्पनाला पुन्हा एकदा खूप जास्त राग येतो आणि त्या दोघीही जणी आता प्रियाला ओरडू लागतात आणि प्रियाला आता त्या शिक्षा द्यायचं ठरवतात। कारण का प्रियाचं घरात लक्ष न राहता बाकी ह्या सगळ्या कुरघोडी करण्यामध्ये जास्त लक्ष असतं। त्यामुळे आता कल्पना आणि पूर्णाची सायलीची बाजू घेऊन प्रियाचे चांगलेच वाट लावताना या भागामध्ये आपल्याला दिसतात। तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय।